गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूरकरांनो, हे दृश्य आहे पंढरपूर नगरपालिका ते बस स्थानक या रस्त्यावरील शिर्के अड्डा परिसरातील। खरे तर दरवर्षीच थोडाफार जरी पाऊस पडला तर या परिसरातील बोरी पेट्रोल पंप, शिर्के अड्डा परिसर, श्याम मशनरीकडे जाणारा रस्ता, शिवानी मशनरी, कटकमवार बिल्डिंग या भागांमध्ये गटाराचे पाणी थेट रस्त्यावर येते आणि मोठ्या प्रमाणात पाणी साठवून राहते। अगदी 2 दिवसांपर्यंत हे पाणी इथून हटत नसल्याचे चित्र अनेक वर्षापासून पाहावयास मिळत आले आहे। ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरात अशाच पद्धतीने पाणी साठवून राहत असल्याने त्यावर मार्ग म्हणून जवळपास 83 लाख रुपये खर्चाची डकटकची काम 2 वर्षापूर्वी हाती घेण्यात आले। या कामाचा नक्की या परिसराला किती फायदा होतो हे आपण पाहतच आहोत। या रस्त्यावर एका बाजूला मोठ्या प्रमाणात गटाराचे पाणी व पावसाचे पाणी साठवून राहत असल्यामुळे वाहन चालकांचे व पादचाऱ्यांची मोठी कुचंबना होताना दिसून येते। तर याच ठिकाणी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर नगर परिसरातून भाजी मार्केटमधून येणारा नाला हा इथे रस्त्यावर जवळपास 5 फूट, त्यावर कुठलेही आच्छादन नाही, त्यामुळे धोकादायक स्थितीत बनला आहे। काही दिवसापूर्वी या ठिकाणी याच नाल्यामध्ये एक कार कोसळल्याचे दिसून आले, परंतु तरीही पालिका प्रशासनाकडून व आरोग्य विभागाकडून कुठलीही दक्षता घेतली गेली नाही। आता काल याच परिसरात साठलेल्या पाण्यात दुचाकीवरून जाणाऱ्या एका नागरिकास आपली दुचाकी थेट गटारात गेल्यामुळे इतरांच्या मदतीने दुचाकी बाहेर काढावी लागली। या रस्त्यावर ही परिस्थिती अनेक वर्षापासून कायम राहिली असून एकीकडे पंढरपूर शहरात आषाढी वारीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असताना दुसरीकडे या शहरात नगरपालिकेकडून बस स्थानकाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर अशी परिस्थिती उद्भवत असेल तर आता थेट पालकमंत्र्यांनीच यात लक्ष घालावे अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे।